नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख तथा उद्योजक महादेव हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ आणि प्राबल्य लक्षात घेता स्वीकृत सदस्यपदी त्यांच्या निवडीची दाट शक्यता वर्तवली जात असून राजकीय वर्तुळात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महादेव हिंगमिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय आहेत व लिंगायत समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जात आहेत। लिंगायत समाजाची संख्या पाहता लिंगायत समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी जत विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून सध्या ते जत विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। महादेव हिंगमिरे कुटुंबांची राजकीय व सामाजिक परंपरा ही उल्लेखनीय मानली जाते। गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची कन्या प्राची महादेव हिंगमिरे यांनी बनाळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती। अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला होता। या निवडणुकीनंतरही त्यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविलाय। महादेव हिंगमिरे यांच्या कुटुंबांची गाव पातळीवरील नेतृत्वाची परंपरा देखील जुनी आहे। त्यांच्या आजोबांनी सन 1954 मध्ये वाळेखिंडी गावचे पहिले सरपंच म्हणून काम पाहिलं होतं। त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांच्या पत्नी वसुंधा महादेव हिंगमिरे या सध्या वाळेखिंडीच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत असून गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहेत। तसेच वाळेखिंडी गावाच्या राज्यात माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात 3रा क्रमांक मिळवलाय। सांगली जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यपदासाठी महादेव हिंगमिरे यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याने जत तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकृत स्वरूप मिळणार असले तरी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान स्वीकृत जिल्हा परिषद सदस्यपदाबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व आणि संबंधित अधिकृत प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले। रवी दिगोळे, 7 स्टार न्यूज, जत।